पावसामुळे तामिळनाडूतलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। तब्बल 7 जिल्ह्यांचा या मुसळधार पावसाचा तडाखा या 7 जिल्ह्यांना बसलाय। घरं आणि रस्ते पूर्णपणे पाण्यात गेलेत, त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे। एनडीआरएफचे जवान महिला आणि लहानग्यांना प्राधान्याने सुरक्षित स्थळी नेत आहेत। सर्वदूर जलमय स्थिती झाल्यामुळे बोटी आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतर सुरू आहे। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने राजधानी चेन्नई आणि पुदुच्चेरीमध्ये जनजीवन ठप्प झालंय। 7 जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसलाय। बळींची संख्या 188 वर गेली आहे। अनेक भागात पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। सततच्या पावसामुळे मदत कार्यातही अडथळे येत आहेत। देशाच्या वेगवेगळ्या भागातून चेन्नईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले। चेन्नई एअरपोर्टही तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चेन्नईमधील शाळा महाविद्यालय गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। अनेक भागात वीज पुरवठाही खंडित आहे। चेन्नईमधल्या पावसानं गेल्या 100 वर्षांचा विक्रम मोडलाय। आज देखील मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 12 ट्रेनें चेन्नई एगमोर विलुपुरम सेक्शन में, तंबरम विलुपुरम सेक्शन जिसको कह सकते हैं, वहाँ पे कैंसिल्ड हैं और करीब 11 डाइवर्टेड हैं। और इस वाले सेक्शन में गाड़ियाँ रिलेटिवली कम कैंसिल्ड हैं। जो चेन्नई सेंट्रल गुडूर सेक्शन है, उसमें करीब इस वक्त जो जानकारी है करीब 8 से 9 गाड़ियाँ कैंसिल्ड हैं और 4 या 5 डाइवर्ट हुई हैं। तो जैसी स्थिति सुधरेगी, इस सब की जानकारी जो है सदर्न रेलवे की वेबसाइट पे है। नेशनल ट्रेन इंक्वायरी सिस्टम हमारी जो नेशनल वेबसाइट है उस पर उपलब्ध है, 139 पे उपलब्ध है। सदर्न रेलवे के ट्विटर अकाउंट पे, फेसबुक अकाउंट पे भी इसको जानकारी रखा गया है। इस स्टेशनों पे हम अनाउंसमेंट्स भी कर रहे हैं। इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड स्टेशन पे जानकारियां दे रहे हैं ताकि लोगों को मिनिमम इनकन्वीनियंस हो। आणखीन 10 दिवस हा पाऊस कायम राहील असा अंदाज हवामान खात्याचे प्रमुख RL राठोड यांनी वर्तवलाय। तमिलनाडु के अंदरूनी भागों में भी जो भारी से अधिक भारी बारिश हो रही है, उसके अभी आगे जारी रहने की संभावना है अगले 72 घंटे। उसके बाद में हालांकि बारिश धीरे धीरे कम होती जा रही है, लेकिन बारिश थमेगी नहीं। बारिश एक सप्ताह भर इस क्षेत्र में रहेगी। आम नागरिकों को ये सलाह दी जाती है कि चूंकि बारिश आगे रहेगी तो सुरक्षित स्थानों पर रहें। तामिळनाडूत गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं 7 जिल्ह्यात पाण्याचं साम्राज्य, 188 जणांचे बळी गेलेत आणि मदत कार्यासाठी लष्कर आता उतरवण्यात आलंय। तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे काय स्थिती निर्माण झाली आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते याचा अंदाज देणं कठीण आहे। रस्ते संपूर्ण पाण्याखाली आहेत। छोटे खड्डे मोठे होऊन त्यांची तळी होऊ लागली आहेत। मोठमोठे ट्रकही या रस्त्यांवर चालणं शक्य नाहीये। तुम्ही बघताय ते डोळ्यांवर उपचार करणारं रुग्णालय आहे। जगभरातले लोक इथे उपचारांसाठी येतात, पण पावसानं त्याची काय स्थिती झाली आहे हे तुम्हीच बघा। मुसळधार पावसानं झोडपून काढलं असलं तरी रोजच्या गरजांसाठी लोकांना घराबाहेर पडावंच लागतंय, पण पावसानं त्यांना हतबल केलंय। चेन्नईच्या बहुतांश भागात पाण्याचं साम्राज्य आहे। शाळा कॉलेजच्या 6माही परीक्षा थांबवण्यात आल्या आहेत। आसमानी संकटात सापडलेल्या तामिळनाडू आणि पुडुच्चेरीच्या परिस्थितीचा रिपोर्ट केंद्राला पाठवण्यात आलाय। We have conducted an in-depth assessment of the situation caused by flood and rains in Tamil Nadu and in Puducherry. We'll submit a report to central government within 1 week, and Government of India will take a view on it based on existing guidelines. संकटाच्या या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांना संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलंय। शिवाय 100 कोटींची तात्काळ मदत जारी करण्यात आली आहे। केंद्रानं मदत कार्यात लष्करही उतरवलंय। याशिवाय मंगळवारी रात्री चेन्नईत भारतीय नौसेनेचे जवानही मदतीसाठी उतरलेत। एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी आधीच मदत कार्यात गुंतलेत, त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे। पण या मदत कार्याला निसर्गाची साथ मिळत नाहीये। आणखी 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। As forecast for next 24 hours is concerned, it is likely to rain in most places in the coastal districts and at many places in the interior districts. मुसळधार पावसानं 100 वर्षातल्या पर्जन्यमानाचा रेकॉर्ड मोडलाय। रेल्वेच्या रुळांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक जवळपास ठप्प आहे। स्थिति पे हम नजर रखे हुए हैं।
चेन्नई डिवीज़न का कंट्रोल रूम में वरिष्ठ अधिकारी मौजूद हैं और वो स्थिति पे नज़र रख के और जैसे सुधार होता है और ट्रैक रेस्टोरेशन होता है, वाटर लॉगिंग, हमारे इस ट्रैक्स पे पानी भर गया है, जैसे ही वो पानी उतरता है और हमारे ऑपरेशन फिजिबल होते हैं, हम ट्रेनों के रूट्स को नॉर्मल करने में, सामान बनाने में काम करेंगे. जबरदस्त पावसानं विमान सेवाही प्रभावित झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी विमानतळ बंद करण्यात आलंय, त्यामुळे शेकडो प्रवासी अडकून पडलेत. अनेक विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत. कहा नहीं जा सकता जब तक आपका पूरा क्लियर नहीं होगा एयरपोर्ट. हम फ्लाइट्स रेगुलर चेन्नई को जाने वाली फ्लाइट्स और चेन्नई से चलने वाली फ्लाइट्स को हम कब शुरू कर पाएंगे ये वेदर पर निर्भर करेगा. पावसानं आतापर्यंत 188 जणांचा बळी गेलाय. किती घरांचं नुकसान झालंय, किती जण बेघर झालेत याची तर गणतीच नाही आणि पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री जयललितांनी मुसळधार पावसानं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. शिवाय प्रभावित झालेल्या 7 जिल्ह्यांमध्ये मंत्रीही रवाना केलेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. तामिळनाडूवरील पावसाचं गंभीर संकट पाहता केंद्र सरकारनं मदतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू यांची बैठक बोलावली. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तामिळनाडू राज्य सरकारला सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. विशाखापट्टणममध्ये असलेल्या INS ऐरावत चेन्नईला पाठवण्यात आलाय. तसंच NDRFच्या 10 तुकड्या तसंच आर्मी आणि नेव्हीचे जवानही मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. We have instructed to move people from all area. There are difficulties in getting people there, but they are making arrangements from various places, including Tirupati, because the airport is also slightly under constraint. नेवी और आर्मी की टीमें जवान हाँ, उसको सबको बोल दिया गया रात को ही शिफ्ट करने के लिए. Additional 2 companies were moved yesterday, but more are being put into operation. दुर्भाग्य से जो आज स्थिति तमिलनाडु और कुछ आंध्र प्रदेश के इलाके में हुई है ये बहुत ही चिंताजनक है और अनप्रेसिडेंटेड है. जब से शुरू हुआ हमने सब जनरल मैनेजर, हमारे सब ऑफिसर्स को स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शंस है, वो खूब वहाँ जा रहे हैं और वहाँ पे जो भी अल्टरनेट अरेंजमेंट की जा सकती है उसका भी इंतज़ाम किया जा रहा है. हमने हेल्पलाइन भी सेटअप की है और जहाँ तक हो सके हम लोगों की राहत देने की कार्य कर रहे हैं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.